ऑल पार्टी मीटिंग आहे, तुम्ही जाणार आहेत, काय नेमकं यावेळेसच्या बजेट सेशनमध्ये मुद्दे ठेवले जाणार आहे आणि काय एक्सपेक्ट? प्रचंड मुद्दे आहेत. खरं तर मुद्द्यांना तोटा नाही आहे देशात. खरं तर इतके गंभीर विषय आहेत की आपला रुपया इतका घसरतोय की जागतिक बाजारपेठेत लोकसभेचं अधिवेशन आहे, लक्षात घ्या पहिलं विषय. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत आपली जी काही नाचक्की होते, म्हणजे उदाहरणार्थ पंतप्रधान असं म्हटलं, डॉलर जब पडता है, रुपये जब गिरता है, तो देश की प्रतिभा क्या होती है, त्याचं उत्तम उदाहरण आता सुरू आहे सध्या. आणि जागतिक क्षेत्रामध्ये आपली नाचक्की जी होते ती भयावह आहे. देश म्हणून विचार केला तर अतिशय विभंजनकारी विचारांनी देश नासवला जातोय. म्हणजे इतके द्वेषमूलक सगळे तुमचे सर्क्युलर्स जे काही निघत आहेत ते अशी निघत आहेत की एकमेकाबद्दल द्वेष निर्माण, प्रेम निर्माण आहे व्हायच्या ऐवजी तेढ निर्माण व्हावं अशा पद्धतीचं काम आहे. एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं आणि त्या बहिणी खूप मिसिंग आहेत बरं का. बेटी बचाव बेटी पढाव म्हणायचं आणि लहान मुलींवर अत्याचार सुरू आहेत, त्याचं प्रमाण भयानक आहे. आणि हा विषय इतका गंभीर आहे की त्याचं मी 377 सादर केलीच आहे. पण मुळात इतका गंभीर विषय आहे. दुसऱ्या बाजूला महागाई टोकाला पोचलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं बेरोजगारीला काय म्हणजे मर्यादाच राहिली नाही. आत्ता एकही शाश्वत नोकरी नाही, नोकरी शाश्वत नाही. सगळं कंत्राटी अप्रेंटिस असे सगळे प्रकार सुरू आहेत. पब्लिक सेक्टरचं वाटोळं करण्याचं काम सुरू आहे. आदरणीय स्वर्गीय पंडित नेहरूंपासून अगदी अटल बिहारी वाजपेयींपर्यंत सार्वजनिक उपक्रम निर्माण करून त्यातून रोजगार उपलब्ध करणं आणि सर्वसामान्यांना सोयी सुविधा मिळतील असं पाहणं. त्याच्या उलट जे काय आहे ते एकाच मालकाच्या दोन माणसाला विकत राहायचं, मग देश विकण्याचं काम सुरू आहे ते पाहिलं पाहिजे. व्यवस्था कुठलीच, ज्या आपण देशाच्या स्टॅच्युटरीज बॉडीज म्हणतो आपण ज्याला फार महत्त्व आहे, मग ते न्यायिक व्यवस्थेपासून अगदी शेवटच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटपर्यंत जे काही सुरू आहे संबंध त्या न्यायालयांमधनं, इंग्रजीमध्ये म्हण आहे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायड. न्याय कुठं मिळतच नाही आहे आता. आणि ज्यांच्या तक्रारी आहेत किंवा जे दाव्यामध्ये पक्षकार आहेत अशा लोकांकडनं माननीय सर्वोच्च न्यायालय स्वागत करून घेतं. तेव्हा असं वाटतं की न्यायव्यवस्था कुठं घसरत चालली आहे ती पाहिल्यानंतर म्हणजे असं ताट पाहिजे भेटणार नाही. तुमच्याच बद्दलचं पक्ष ते तक्रार सुरू आहे त्यामुळे या भेटणार नाही असं म्हणायला पाहिजे. तर त्यांच्याकडनं गिफ्ट स्वीकारले जातात तेव्हा अतिशय वाईट वाटतं की अरे कुठे चाललो आहे आम्ही. कायदा सुव्यवस्था रस्ता तळाला आहे. मी म्हणेन तो कायदा आणि मी म्हणेन ती व्यवस्था. त्यामुळे तक्रारदार कोणी गेलं तर त्याची दखल घ्यायची की नाही तो पोलीस ठरवणार. योग्य अयोग्य काही नाही कोणावरही. म्हणजे आत्ता सगळ्यात महत्त्वाचं देशामध्ये आत्ता जे घडतंय आणखीन मोठी घसरण, ती घसरण काँग्रेसच्या काळात झाली नव्हती अशातला भाग नाही. पण त्याची पराकुटी म्हणजे आत्ता निवडणुका तुम्ही सगळ्या चॅनलवरनं पैसे वाटताना दाखवलं, तुम्ही सगळ्या चॅनलवरनं गाड्या पकडलेल्या दाखवल्या, तुम्ही सगळ्या चॅनलवरनं पैसे पेट्या पकडलेल्या दाखवल्या. मला आश्चर्य वाटतं पण पुढं त्याचं काय झालं तुम्ही एकाही चॅनलने नाही दाखवलं. कोण वाटप करत होतं म्हणजे पुन्हा किती अधप्पत जर आपलं होतंय ते बघा. बिनविरोध निवडून येण्याचे नवीन प्रकार सुरू झाले. धाक दपडशा कोण पोलीस कोण मानत नाही. आमची सत्ता आहे बस आम्ही म्हणू ते, तो बिनविरोध तो बिनविरोध अशा पद्धतीनं जे सुरू आहे. म्हणजेच काय की एका वाक्यात देशाच्या संविधानाशी खेळवाड सुरू आहे. मुंबईचा महापौर होईल ना, त्याला काय आज ना उद्या होणारच आहेत महापौर. पाहिलंय ना त्यांच्यात का त्यांना आम्हाला विचारण्यापेक्षा ज्यांचे आकडे मोठे आले त्यांना पहिल्यांदा विचारा ना. आमचं असतं तर आम्ही केव्हाच सांगून मोकळे झालो असतो. ज्यांना गट स्थापन अजून नाही करता आलाय त्यांचा गट सुद्धा स्थापन करून त्याचं रजिस्ट्रेशन आजही झालेलं नाही. मला वाटतं जर वेगळंच काहीतरी असतं ना तर तो आत्मा बाहेर येऊन यांना लातेने मारेल. गद्दारांना तोडदवा असं त्याच शिवतीर्थावर
वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे, गद्दार जाऊन तिथे पाया पडतायत. हे कशाचं द्योतक आहे, कशाचं द्योतक आहे बघा. म्हणजेच वैचारिक पातळी राहिली नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन संबंध नाही तुमचा, दुरान्वयानेही तुमचा आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी काही काडीचाही संबंध नाही. तुमचा संबंध फक्त सत्तेशी आहे. आम्ही केलं ना काल, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी काल सांगितलं, आमच्या सगळ्या जे नगरसेवक आले होते त्यांना स्पष्टपणे सांगितलं कुठेही जायचं नाही. आणि 4 बेपत्ते आहेत त्यांची पोलिसांकडे तक्रार पण केलेली आहे. त्यांचं कुटुंबसुद्धा चिंतेत आहे, नक्की कळत नाही ते कुठे आहेत ते. आणि हेच म्हणजे मग आम्ही जे बोललो तेच हे अधपतन हे कुठल्या ठोकाला गेलं बघा. अरे धाडसानं येऊन मतदान केलं पाहिजे. म्हणजे आम्ही सीडी देशमुखांचं नाव घेतो आणि सांगतो एखाद्या विषयावर महाराष्ट्रावर अन्याय होतोय म्हणून राजीनामा फेकणारी सीडी देशमुख कुठे आणि ह्या औलादी कुठे, पैशासाठी आणि ईडीच्या आणि चोरीच्या भीतीने पक्ष बदलणारे कुठे. म्हणून महाराष्ट्राचं किती अधपतन होतंय पहा. दुर्दैव आहे ना, खरं आहे ना. काल प्रजासत्ताक दिन तो कधी सुरू झाला, खरं तर 26 जानेवारी 1949ला सादर केलं आणि अंमलात आलं 26 जानेवारी 1950ला. संविधानाचा अंमल सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीनं या देशाचे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातली सगळ्यात प्रमुख भूमिका त्यांनी संविधान ते सादर केलं, त्यांनी त्याच्यावर भाषण केलं. ते भाषण आजही बघा. आणि त्याच्यामधलं त्या संविधानामध्ये त्यांनी म्हटल्यानंतर तुम्हाला त्यांची आठवण येत नाही, भारतरत्न देता. आणि ज्या संविधानाचा दिन साजरा आहे प्रजासत्ताक दिन, ती प्रजासत्ताक ज्याच्यामुळे आलं, ज्या संविधानामुळे, त्या संविधान करते कोण, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची आठवण येऊ नये तुम्हाला. जातीवादी इतका पोटात तुमच्या जात आहे ना, खाणेरडे लोक आहेत अक्षरशः, केळच येतो सांग तुम्हाला. लाडकी बहीणचे आता 2100 रुपये केलं जाणार, एकनाथ करणारच. अहो तिला सुरक्षा द्या. तुम्हाला मी एक उलट सांगतो, मला सांगा त्या लाडक्या बहिणीला कधीतरी विचारून या ना बाबा. माझं तर तुम्हाला सगळ्या चॅनलला आता जेवढ्या पुढे लाडक्या बहिणी येतात त्यातल्या काही महिलांना तरी जाऊन भेटा आणि विचारा तुमचे पती काय करतात. समजा जर त्याचे पती चांगल्या नोकरी करणारे असतील तर त्या घेतील का? पतीला 50,000 1,00,000 रुपये जर पगार असेल तर ती महिला घेईल का? मुलाला चांगला पगार असेल तर ती 1,500 रुपयासाठी जाईल का? करायला विचारायचं आपण. म्हणून मगाशी बनवलं बेरोजगारी हा जो काही प्रकार आहे ना, हा पाहिला पाहिजे आपण. आणि म्हणून ते जे लाडक्या बहिणींच्या बाबतीतलं 2100 करायचं काय पण करा, वेळेवर देता येत नाही तुम्हाला. निवडणुकीत देत होते 14 तारखेला, 15ला निवडणूक आणि 14ला 2 हप्ते. अरे वा, एक ॲडव्हान्स. हाही भ्रष्टाचारच आहे ना शेवटी. म्हणून हे सगळे जे प्रकार सुरू आहेत, विकत घेतला श्याम तसं विकत घेतला मतदार, असा एक नवीन प्रयोग आता आमच्या संविधानाच्या विरोधात या देशातील सत्ता पक्षाची लोक करतायत. आदित्य ठाकरे नेहमी पर्यावरणावरती बोलत असतात. आता पुण्याच्या मुळा मोठ्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत सिमेंटचं बांधकाम केलंय, त्याच्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले. आज नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात देखील सुनावणी आहे. एकीकडे आपण प्रदूषणाचा सामना करतो, दुसरीकडे अशा परिस्थिती पाहायला मिळतात. जय श्रीराम नाव घेतात आणि तपोवनातली झाडं तोडतात. लाज लज्जा म्हणजे प्रभू रामचंद्रांचं म्हणजे क्षमा मागून सांगतो, नका रे त्या देवताचा आमच्या बाजार मांडू. प्रभू रामचंद्र आज्ञाधारक होते, लोभी नव्हते. त्यांनी नाही म्हटलं की लंका माझी आहे, मला लंकेचा राजा करा मी जिंकलो तरी. त्यांनी नाही म्हटलं किष्किंधाचा राजा करा मी जिंकलो तरी. त्यांनी नाही म्हटलं 50 खोके रावणा घे आणि मला तिथे असं नाही म्हटलं ना. कशासाठी प्रभू रामचंद्राचं नाव घेता? का त्या आमच्या दैवताचा बाजार मांडता? देवतांचा बाजार मांडलेला आहे, गुलामांचा राज्य आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला खरंच सांगतो खूप गंभीरपणे विचार करावा लागेल. गायिका आहेत, अंजली भारती म्हणून एक गायिका आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. हे बघा, कुठल्याही स्त्रीचं असं
अवमान करणं, आपल्याकडे स्त्री दाक्षिण्य असा शब्द वापरला जातो, आणि तो कोणाची असू द्या, ती पत्नी आहे म्हणून नव्हे, ती मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणूनच नव्हे, कुठलीही स्त्री असू द्या, तिचा अवमान होता कामा नये, आणि ज्यांनी कोणी केलं असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. यावेळेसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे प्रमुख मुद्दे काय असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे? बघा, महाराष्ट्र म्हणून विचार केला तर महाराष्ट्रावर प्रचार म्हणजे मुळातच सांगतो ना, तो जो स्रोत आहे ती लोकसभा, तिथंच सगळं अन्यायकारक घडतंय, तर त्या महाराष्ट्रात काय घडणार आहे वेगळं? किती किती खोटं बोलून गेलात तुम्ही. वेदांत फॉक्सकॉन गेल्यानंतर तुम्ही सांगितलं होतं सगळ्यात मोठा उद्योग आणून देतो, आला का? मुख्यमंत्री 30 लाख आता दावोसला गेले सगळे, ते मुंबईतल्या जवळपास असणारे सगळे उद्योग तिथे जाऊन सह्या केल्या. कशाचीच म्हणजे लाज लज्जा राहिलेली नाही आहे, आणि बस लोकांना फेकत राहायचं आणि करत राहायचं. म्हणून मगाशी मी म्हणालो, मुद्दा महत्त्वाचा बेरोजगारीचा आहे, महागाईचा आहे. आज आपल्या प्रिय मित्र ट्रम्प यांनी आपल्यावर जी प्रियपणे 500% टॅरिफ लावण्याचा जो विचार केला आहे, कधी केलं का? त्या व्यापारी आमचे, खास करून ज्वेलरीमधल्या लोकांचं सगळ्यात जास्त त्यांचं नुकसान झालेलं आहे. स्टील इंडस्ट्रीजचं झालेलं आहे, IT इंडस्ट्रीमध्ये त्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान होतं आहे. कल्पना आहे का तुम्हाला की IT मधल्या नोकऱ्या गेल्या? काल ॲमेझॉनने पण नोकरीवरनं काढून टाकलं 8-10 हजार लोकांना. इन्फोसिसनं काढलं, विप्रोने काढलं, टाटाने काढलं. नोकऱ्या गेल्या, वाढल्या नाही. बरं, बेरोजगारांचं प्रमाण भयानक आहे, आणि म्हणून तो गंभीर प्रश्न आहे देशापुढचा. डाव्यांचा एक मोर्चा मुंबईकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. विविध मागण्यांसाठी ते रस्त्यावरती उतरलेले आहेत, आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जे आश्वासन दिले सरकारच्या वतीनं ते लागू करा, त्यासाठी आम्हाला मोठ्या काळात आश्वासनं अंमलबजावणी करण्यासाठी हे सरकार आहे काय? त्यांचं मूळच इकडे आहे ना, पंतप्रधान. 15 लाखापासून सुरुवात होईल. बरं, नेसूचं पण राहणार नाही तुमचं, एवढी आश्वासनं खोटी तुम्ही देऊन ठेवली आहेत. म्हणून फेकू असा जो शब्द आहे ना, तो वरपासून खालपर्यंत सगळ्यांना लागू आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे फेकू पार्टीचे सगळे फेकू प्रमुख, पण नवीन काय नाही त्याच्यावर. कोर्टाने हे कळल्यानंतर विकास गोगावले गप्प बसणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे विरोधकांना. विकास गोगावले ज्यांना अटक झाली ती भरत शेठ गोगावले यांचे चिरंजीव, ते म्हणतात खाणेरडी लोक आहे. ते पुत्र बघा काय. पण मी आता 2 मिनिटांपूर्वी बोललो होतो, न्यायिक व्यवस्थेचं अधःपतन का हो? मिळत नाही का? बेपत्ता. आणि न्यायालयानं ताशेरे झाडल्यानंतर हजर करून ताबडतोब दुसऱ्या दिवशी जामीन, आणि जो विरोधी पक्षाचा असता तर जामीनच मिळाला नसता. मग न्यायालयाला सुद्धा माझा प्रश्न आहे, अंतर्मुख व्हा बरं. राजकारणी देशाचं वाटोळ करत असतील ना, तर रामशास्त्री प्रभुणे म्हणून त्यांना जागेवर आणा. ते राहिलं बाजूला, बाई मी विकत घेतला श्याम, आता पुढे मी ते दुसरं बोलणार नाही. अशा प्रकारचं वातावरण सगळं देशभर चालू आहे. बरं, युजीसीच्या नियमांवरती खूप गदारोळ माजलेला आहे. युजीसीच्या नियमांमध्ये ओबीसी आणि SC/ST विरुद्ध ओपन कॅटेगरी, जनरल कॅटेगरी असा मला वाटतं, मला खूप आठवण येते वंदनीय शिवसेना काय दैवत होतं. नाही आमच्या देशाला कळलं आजही. ते म्हणायचे मी 2च जाती मानतो, एक गरीब आणि श्रीमंत. गरीब कुठल्याही जातीचा, पातीचा, पंथाचा, धर्माचा असू द्या, त्याचं उत्थापन करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि आम्ही म्हणून मंडल आयोगाच्या वेळेस त्यांची जी भूमिका होती ते आता कळत असेल की देशभर जाती 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 ते 50% अजून संपत नाही, उरलेल्यांचं आरक्षण मिळत नाही आहे, ते रस्त्यावर आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही UGC विद्वान लोकांनी जे काही नवीन प्रकार केलेत, तुम्ही तेढ निर्माण करताय की सलोखा निर्माण करताय? म्हणजे आम्ही विद्यार्थी, तुम्ही, मी, काळे, प्रशांत बिशा, आम्ही कोणाला विचारत नाही. आम्ही कॉलेजमध्ये आहोत सगळेजण, आणि आम्ही एकमेकाला जात नाही विचारत. चहा प्यायला बसतो, नाश्ता करतो, खेळतो, बागडतो, अभ्यास करतो. आज आम्हाला आठवणार आहे मी OBC आहे, हा SC आहे, तो ब्राह्मण आहे. कशासाठी करताय? संविधानात आहे ना त्यांना तरतुदी, त्यावर ते जातील. असं एखाद्या कोणी अन्याय केलं तर. पण हे जाणीवपूर्वक आज दाखवायचं एक की आम्ही यांना न्याय देण्यासाठी हे सगळं करतोय. तुम्ही तेढ निर्माण करताय. न्याय राहिला बाजूला, त्यांना एकेकाला जात आटून बिचारे विद्यार्थी एकत्र खेळणार, कुठं मागणार, त्यांच्यामध्ये जाती निर्माण करण्याचं काम जे UGC करते त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे. दाखवायचे दात वेगळे आहेत, तुमचे खायचे दात वेगळे आहेत.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.